मित्रांनो, सर्वांना नमस्कार. तुकडेबंदी कायदा म्हणजे काय आणि तुकडेबंदी कायदा जो लागू होता त्याच्यामुळे जमिनीचे जे छोटे छोटे तुकडे केले जायचे आणि त्याच्यामुळं जे शेतीची उत्पादन क्षमता असेल किंवा एकंदरीत तुकड्यामध्ये अकार्यक्षम जमीन होणं किंवा त्या जमिनीकडे तुकडे केल्यामुळं दुर्लक्ष करणं, याच्यामुळे एकंदरीत विकासाबद्दल हा खो घालण्याचा प्रकार होता. परंतु हा तुकडेबंदी कायदा का करण्यात आला? का गावगाड्यामधल्या लोकांवर त्या ठिकाणी निर्बंध घालण्यात आले? एकंदरीत गावाचा जर विकास अपेक्षित असेल तर वेगळी वेगळी लोक वेगळ्या वेगळ्या मार्गाने काहीतरी गुंतवणूक आपल्या भागामध्ये झाली पाहिजे, हा मुख्य उद्देश होता. परंतु जर तुम्ही खरेदी खताचा अंदाज घेतला तर 11 गुंठ्याच्या आतमध्ये खरेदी खत होत नव्हतं. म्हणजे 11 गुंठ्याची मर्यादा तिथं रिस्ट्रिक्ट केलेली होती. परंतु राज्य सरकारनं आता नियमांमध्ये बऱ्याच पद्धतीने बदल केला. परंतु तुकडेबंदीचा जर विचार केला तर लहान लहान तुकड्यामुळे जी शेतीची अकार्यक्षमता होती ती फारशी जास्त वाढत असल्यामुळं तुकडेबंदी त्या ठिकाणी करण्यात आली आणि सर्वात किमान क्षेत्र मर्यादा ही जाणीवपूर्वक त्याच्यामुळं लादली गेली किंवा निश्चित केली गेली, ज्याच्यामुळे जर माझी कमी क्षेत्राची जमीन असेल तर मी ती सरसकट विकता कामा नये किंवा तशी विकता येत नव्हती. या सगळ्या गोष्टी त्या क्षेत्रामध्ये हे करत सहभागी करण्यात आल्या होत्या. आणि अंदाजे क्षेत्रफळाचा जर विचार केला तर क्षेत्रामध्ये कमी आकाराची किंवा स्वतंत्र जमीन असल्या कारणानं ती कदाचित विकली सुद्धा जाऊ शकत नव्हती किंवा विकता येत नव्हती. या सगळ्या गोष्टी या तुकडेबंदी कायद्यामध्ये पाहत होत्या. आणि मग का आणला होता तुकडेबंदी कायदा, याचा जर बारकाईनं विचार केला तर उत्पादन घटत कशामुळे होतं, तर एका जमिनीचे सतत वारंवार होणारे तुकडे म्हणजे उत्पादन कमी, कारण जमिनीच्या तुकड्यामुळं विभागणी जास्त, या सगळ्या गोष्टीमुळे तुकडेबंदी कायदा त्या ठिकाणी आणला गेला. सिंचन असेल किंवा व्यवस्थापन असेल, हा सुद्धा खर्च या सगळ्या संदर्भामध्ये वाढला जात होता. कारण तुकडे केल्यामुळे वेगळी वेगळी विभागणी केल्यानंतर आणि विभागणी केल्यानंतर वेगळी वेगळी माणसं त्याच्यामध्ये मालक होत असताना या सगळ्यांचा जर खर्च पाहता प्रत्येकाच्या हिशोबाने तो वेगळा वेगळा होता. याच्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जमीन तुकडे पद्धतीनं केली जात होती, म्हणजे जमिनीचे किमती सुद्धा वाढल्या जात होत्या. म्हणजे वाढल्या, पूर्वी ज्या होत्या वाढलेल्या त्या तुकडे केल्यामुळे त्या जमिनीच्या किमती सुद्धा कमी होत असायच्या. याचा अर्थ काय की तुकडे जास्त, किंमत कमी, आणि मग म्हणेल असा भाव त्या जमिनीला त्या ठिकाणी मिळत नव्हता. आणि तुकडे केल्यामुळे सगळ्यात महत्वाचं, शेतीतून जो नफा अपेक्षित आहे, शेतीतून जो नफा मिळाला पाहिजे, तो या तुकडे तुकडे केल्यामुळं त्याच्यावर त्या ठिकाणी निर्बंध येत होते किंवा तसा नफा त्याच्यामध्ये राहत नव्हता. परंतु ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या त्याच्यामुळे बरेच कित्येक वर्ष झालं खरेदी खत हा छोटे छोटे खरेदी खत प्रकार सगळा बंद केला नव्हता. बल्कमध्ये तुम्हाला समजा, कारण तुम्हाला 1-2 गुंठे घेताच येत नव्हती, कारण तसे निर्बंध होते. जर तुम्ही 2-3 गुंठे घेणारे जर समजा 2-4 लोक असतील तर मग सगळ्यांनी एकत्रित मिळून एक 11 गुंठ्याचं खरेदी खत करायचं आणि मग ती खरेदी व्हायची. अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार होता आणि म्हणून तुकडेबंदी कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता. पण आता कायद्यामध्ये बदल करण्यात आले. काही दिवसापूर्वीच राज्य सरकारनं निर्णय घेतला की त्याच्यामध्ये आपण काही सुधारणा करूयात. त्या सुधारणा कशासाठी, तर जे तुकडेबंदीचे राज्य सरकारने निर्बंध लावण्यात आणले होते, तुकडेबंदी त्या ठिकाणी हे केली होती, ते निर्बंध किंवा तो कायद्यामध्ये शिथिलता आणण्याचं काम सध्याच्या विद्यमान सरकारने केलं. आणि सरकारने घेतलेला निर्णय हा राज्याला बंधनकारक असतो. मग तो महसूल विभागाला आहे आणि मग महसूल विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आहे. कारण काही राज्यांमध्ये जे तुकडे तुकडे खरेदी करण्याची जी खरेदी विक्रीची प्रक्रिया होती, ज्याच्यावर निर्बंध लावण्यात आलेले होते,
ते या तुकड्या बंदीतल्या सुधारणा कायद्यामुळं आता ते सैल करण्यात आले. अर्थात तुम्हाला आता तुकड्याने जमीन सुद्धा खरेदी करता येत होती. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा जर कुणाला होत असेल तर तो म्हणजे ग्रामीण भागाला. ग्रामीण भागामध्ये म्हणजे जर छोटे छोटे तुकड्याने जमीन कुणाला विकायची असेल तर साहजिक आहे, समजा मला गुंतवणूक करायची असेल किंवा माझ्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्या गावामध्ये जाऊन खरेदी करू शकता. म्हणजे त्या गावामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी वाढते. आणि गावात गुंतवणूक वाढली म्हणजे औद्योगिक क्षेत्र असेल किंवा प्रकल्प असतील, आज ग्रामीण खेडी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुधारतायत. त्याचं कारण काय की तिकडे इंडस्ट्रीज वाढतायत, वेगळ्या वेगळ्या कंपन्या वाढतायत. त्याच दृष्टिकोनातून तिथं लोकांची गरज काय येते ते म्हणजे राहण्याची सोय. गृहप्रकल्प सुद्धा वाढतात आणि मग त्या अनु म्हणजे अनुरूप जमिनीची तुम्हाला जी गरज आहे ती या तुकडे तुकडे केल्यामुळे जमिनीची उपलब्धता होते आणि या सगळे प्रकल्प करता येतात. आता पूर्वी ह्या सगळ्या प्रकारामध्ये फेरफार वेळेवर मिळत नव्हते, कारण तुकडेबंदीच कायदा तसा होता, त्याच्यामुळे सोयीनं. आता मात्र त्याच्यामध्ये सातबारा असेल किंवा फेरफार असेल, हा रिअल टाइम अपडेट करत असल्यामुळं आणि आता सगळी ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळं तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये अपडेट सुद्धा हे होतं. आणि तुकडे दाखल केलेले जे काही त्याच्यामध्ये, कारण तुम्ही तुकड्याने जमीन घेत असाल मग ते तुकडे दाखले आले, ते दाखले सुद्धा तुम्हाला आता या निमित्तानं ते मिळणं सोपं झालेलं आहे. याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे फॅमिली पार्टिशन बद्दल. या सगळ्या, कारण जमीन आली, कुटुंब आलं की कुटुंबातले सदस्य आले, मग तुमची विभक्त कुटुंब असेल किंवा एकल कुटुंब असेल म्हणजे जॉईंट फॅमिली असेल तर मग याच्यामध्ये डिस्प्यूट होऊ नये त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा फॅमिली पार्टिशन मध्ये बऱ्याच गोष्टी शिथिलता आणलेल्या आहेत. कारण कुटुंबातली विभागणी असेल म्हणजे हक्कसोड पत्र असेल किंवा पार्टिशन डीड असेल, या सुद्धा गोष्टी या तुकडेबंदी कायद्यामध्ये महत्वाच्या करण्यात आलेल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या? कारण वेगळी जमीन आणि किमान क्षेत्र यांच्या नियमामध्ये जो अडथळा होता तो आता अडथळा तसा सहसा राहणार नाही. कारण तो अडथळा नसेल तर मग वाद त्या ठिकाणी जास्त राहणार नाही. आणि या सगळ्यांचा संबंध कोणाशी आहे तर जिल्हाधिकारी असेल, प्रांत असेल, तहसीलदार असेल किंवा गावचा तलाठी असेल. तर ही जी महसुलाची सिस्टीम आहे त्याचबरोबर आता या महसुलाला ग्रामपंचायतीची सुद्धा जोड देण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्वी कसं असायचं की जमिनीचे तुकडे वेगळे केले तरी नोंदणी कठीण होत असायची, कारण नोंदणीला बराच वेळ कालावधी लागायचा आणि त्याच्यामध्ये जर काही म्हणजे अफरातफर असेल तर अजून वेगळे प्रॉब्लेम्स निर्माण व्हायचे. आता म्हणजे समजा नोंदी करायच्या असतील तर आता नोंदी ह्या ऑनलाईन असल्यामुळे एका क्लिकवर ह्या सगळ्या नोंदी होतात आणि जमिनीचे तुकडे आणि फेरफार याच्यामधला जो काही बदल आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी लगेच मंजूर केल्या जातात. म्हणजे तुकडेबंदीच्या या कायद्यामुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत, घेणारा आणि देणारा या दोघांना सुद्धा त्याचे फायदा आहेत. आणि योजनांना जो काही प्रतिसाद आता या निमित्तानं, कारण शेवटी तुकडेबंदी कायदा हा सरकारने जरी केलेला असला तरी तो लोकांसाठी आहे, लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आहे. तर त्याच्यामध्ये जो काही कोड त्या ठिकाणी कोड योजना जी आहे त्याच्यामध्ये काही राज्यांचं पुनर्गठन अर्थात जमीन एकत्रीकरण करण्यामुळं योजनांना जोर आलेला असल्यामुळं पडीक आणि जे अनियमित तुकडे आहेत त्यांना एकत्रित करून तुमचं उत्पादन वाढवणं किंवा उत्पादन क्षमता वाढवणं, उत्पादन वाढलं तर गावचा तिथल्या लोकांचा सुद्धा विकास होणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाशी निगडीत आहेत? जर तुम्ही उत्पादन क्षमता वाढवत असाल तर तुम्हाला एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे एका तुकडे बंदी कायद्याचे निर्बंध किंवा कायदा शिथिल केल्यामुळं म्हणजे जिथून जमिनीचे तुकडे आहेत तिथून तिथपर्यंत येणाऱ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र असेल, गावचा विकास असेल, शेती उत्पादन असेल, प्रकल्प असेल किंवा
घेणारा आणि देणारा याची सुलभता असेल, फेरफार असेल किंवा सातबारा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता बसल्या जागी सगळ्या मिळू शकतात. हा तुकडेबंदीचा फार महत्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लॉ इन मराठी हे चॅनल मी आता इथून पुढं राज्य सरकारनं लोकांच्या हितासाठी जे कायदे केलेले आहेत त्या संदर्भात असेल किंवा आता ज्युडिशियल ज्या काही कायदेशीर बाबी असतील त्या सुद्धा या माध्यमातून